तर फ्रेंड्स बघा, आता ही चॉकलेट तुम्हाला वाटतंय का ही घरी बनवलेली आहे म्हणून? नाही ना? तर ही घरी बनवलेलीच चॉकलेट आहे. तर ही चॉकलेट बनवली आपण किटकॅट. तर आता आपण बघूया की ही चॉकलेट मी घरी कशी बनवलेली आहे आणि ती सुद्धा विदाऊट मोल्ड म्हणून. तर बघा, आता इथे मी घेतलेलं आहे मोर्डे कंपनीचं मिल्क कंपाऊंड. मोर्डे कंपनीचं मिल्क कंपाऊंड आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे डार्क कंपाऊंड नको आहे, फक्त मिल्क कंपाऊंडच ही डेअरी मिल्क चॉकलेट बनवलेली असते. तर आता इथे मी हे 50 ते 60 ग्रॅम मिल्क कंपाऊंड घेणार आहे. तर हे आपल्याला इथे असं कट करून घ्यायचं आहे आणि 50 किंवा 60 ग्रॅमच आपल्याला इथे कंपाऊंड लागणार आहे. तर आता एवढं कंपाऊंड मी काढलेलं आहे आणि आता याचे मी बारीक तुकडे करणार आहे. तर असे बारीक तुकडे केल्यामुळे काय होतं ना, ती लवकर मेल्ट होते आणि आपल्याला ही चॉकलेट ओव्हनमध्ये मेल्ट करायची नाही, तर ही आपल्याला गॅसवरती मेल्ट करायची आहे. तर बघा, आता इथे मी जे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ही गॅसवरतीच मेल्ट करायची आहे. तर आता इथे तुम्ही काचेचंही बाऊल घेऊ शकतात किंवा स्टीलचं बाऊल घेऊ शकतात. कोणतंही तुमच्या घरामध्ये जे असेल ते बाऊल तुम्ही इथे वापरू शकता. तर आता बघा, इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता त्याच्यावरती आपण हे बाऊल ठेवून आपल्याला ती चॉकलेट मेल्ट करायची आहे. तर फ्रेंड्स, असं काही नाही आहे की आपल्याकडे OTGच पाहिजे, ओव्हनच पाहिजे तरच आपण हे काम करू शकतो, असं काही नाही आहे. मी नेहमी गॅसवरतीच केकसुद्धा बनवते आणि चॉकलेटसुद्धा मी अशीच मेल्ट करते. अतिशय सुंदर चॉकलेट मेल्ट होते. फक्त चॉकलेट मेल्ट करताना ही काळजी घ्यायची की तिला कंटिन्यू आपण त्या गरम वाफेवर ठेवायचं नाही. थोडी मेल्ट झाली की तिला खाली उतरवून घ्यायचं आणि मग तिला परत अशी एकजीव केली की परत तिला त्या गॅसच्या पातेल्यावरती ठेवायचं. म्हणजे मग काय होतं ना, याच्याने ती थिक नाही होत आणि ती चांगली मेल्ट होते. तर आता बघा, ही भरपूर मेल्ट झालेली आहे. तर आता हिला मी खाली उतरवेल आणि खाली उतरवल्यानंतर पुन्हा तिला मी थोडी अशी एकजीव करून घेईल आणि हे ही एकजीव पूर्ण झाली की मग परत ती आपण गॅसवरती ठेवणार आहोत आणि मग खूप छान अशी ही चॉकलेट मेल्ट होते आणि ती अशी एकदम घट्ट पण होत नाही. तर बघा, आता मी ही चॉकलेट परत इथे या गरम पातेल्यावरती ठेवणार आहे. तर आता ही माझी चॉकलेट खूप चांगल्या प्रकारे मेल्ट होते आहे. अशी तुमची पण चॉकलेट तुम्ही मेल्ट करत जा. एकदम गरम पाण्यावरती ठेवायची नाही आणि कंटिन्यू तर अजिबात ठेवायची नाही. तिला खाली वर करत राहायची आणि मग तिला मेल्ट करायची. आणि बघा, आता ही जी चॉकलेट आहे तर ही अतिशय सिल्की चॉकलेट आहे आणि याला अजून शाईन आणण्यासाठी आपल्याला यात हे ½ टीस्पून बटर ॲड करायचं आहे. तर हे इथे मी अमूल बटर यामध्ये टाकलेलं आहे. तर याच्याने काय होतं ना, खूप छान शाईन येते आपलं चॉकलेट. तर आता इथेही माझी चॉकलेट 50 ते 60 ग्रॅमच होती म्हणून मी ½ टीस्पून इथे बटर वापरलेलं आहे. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही चॉकलेटची क्वांटिटी पण वाढवू शकतात आणि बटरची सुद्धा वाढवू शकतात. तर आता इथे आपलं हे बटर आता हळूहळू याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि त्यामुळे काय झालं आहे, आपली ही चॉकलेट जी आहे ती थोडी अशी थिक झालेली आहे. अशी पातळ नाही झालेली आणि आपल्याला अशीच चॉकलेट पाहिजे इथे. कारण पातळ जर चॉकलेट असली तर ती चॉकलेट आपली त्या वेफर्सवरून खाली निघून येईल. बघा, असे वेफरचं चॉकलेट पाकीट मिळतं बाजारामध्ये. फक्त ₹5 हे पाकीट आलेलं आहे. तर आता आपल्याला यातील ते वेफर्स काढायचे आहे आणि ते बघा मी कसे कट करते आहे. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी विदाऊट मोल्ड हे किटकॅट चॉकलेट बनवणार आहे. तर आपल्याला याचे 3 भाग करायचे आहे. तर मी याचे समांतर असे 3 भाग केलेले आहे आणि आपली बाजारामध्ये जी किटकॅट चॉकलेट मिळते तशी चॉकलेटच्या साईजनं मी हे कट करणार आहे. तर बघा, आता मला याचं फक्त मध्ये असं थोडं क्रॅक करायचं होतं, पण काय झालं, याचे पूर्ण 2 तुकडे होऊन गेले माझे. तर काही हरकत नाही, आपण ही अशी सिंगल किटकॅट बनवू. तर बघा, आता इथे मी फक्त थोडी याला कट करणार आहे मध्ये. बघा, आपले किटकॅटचे असे मध्ये अशी थोडी गॅप पडलेला असतो. तुम्ही बघता बाहेरची जे किटकॅट असते ती. तर आपल्याला हे असे याचे कट करून घ्यायचे आहे. बघा, वाटतं ना आपल्या बाहेरच्या किटकॅटसारखं. तर आता आपल्याला हे चॉकलेटमध्ये डिप करायचे आहे. तर फ्रेंड बघा, आता ही चॉकलेट अतिशय छान तयार होणार आहे आणि तुम्ही मुलांसाठी ही चॉकलेट घरी नक्की ट्राय करा. अतिशय सुंदर ही चॉकलेट लागते आणि ही चॉकलेटची जी कन्सिस्टन्सी आहे
ती पण आपल्याला अशीच पाहिजे. आणि आता माझ्याकडे हे आहे प्लॅस्टिकचं एक शीट. तर हे शीट कोणतं आहे, जेव्हा आपण ते फोटो केक करतो तर त्या फोटोच्या खाली हे शीट आलेलं असतं. तर त्या शीटचा मी इथे वापर करते आहे. तर बघा आता इथे मी ते एक वेफर्स टाकलेलं आहे. तर आपल्याला ते असं या फॉगने बाहेर काढायचं आहे. तर ते हळूहळू आपल्याला बाहेर काढावं लागेल, नाहीतर काय होईल, आपली चॉकलेट पूर्ण खाली गळून येईल. तर बघा आता अशी याच्यावरती मी घेऊन ती आपल्याला या शीटवर ठेवायची आहे ती. हे बघा, अशी आपल्याला ही इथे ठेवायची आहे. आणि जर आपण अशी चमच्याने घेतली तर ती चॉकलेट खाली गळणार नाही. त्यामुळे मी आता याचा इथे वापर केलेला आहे फॉगचा. तर आता आपण हे एक ठेवून बघितलं. आता दुसरं पण मी तुम्हाला दाखवते. बघा असे आपल्याला याच्यामध्ये हे डीप करून इथे याच्यावरती ठेवायचं आहे. अगदी इझी मेथड आहे, काहीच यात अवघड नाही आहे. आणि बघा आता बाहेरून जर आणायचं म्हटलं आपण, तर बाहेरची किटकॅट ही एवढी किटकॅट 40 रुपयाला येते. आणि बघा आता तुम्ही इथे आपल्याला किती कमी खर्चामध्ये ही आपली चॉकलेट तयार होते आहे. आपल्याला फक्त चॉकलेट आणि वेफर्सचा जो आहे किंमत, ती किंमत फक्त आपल्याला द्यायची आहे. आणि त्या एवढ्या किंमतच्या चॉकलेटमध्ये आपल्याला हे किती किटकॅट मिळत आहे. तर फ्रेंड्स, हे अतिशय चांगली आपली आयडिया आहे आणि हायजीन पण आहे. यामध्ये काही असं केमिकल वगैरे काही नाही आहे. आणि आपल्या मुलांच्या खाऊच्या दृष्टीनं हे अतिशय चांगलं आहे. तर तुम्ही हे घरी अवश्य बनवा. कोणाचा बर्थडे असला, कोणाला द्यायची असली तर तुम्ही हे घरी बनवून त्याला गिफ्ट वगैरे करू शकतात. आणि मुलं तर अतिशय खुश होतात. जर आपण अशी किटकॅट दिली त्यांना तर ते अतिशय खुश होतात. जेव्हा मी ही किटकॅट बनवली तर माझ्या घराशेजारी असे छोटे मुलं आहे. तर मी त्यांना ही खायला दिली. तर त्यांना कळालंसुद्धा नाही का मी ही घरी बनवलेली आहे. त्यांना वाटलं मी ही बाहेरून विकत आणलेली आहे. तर ते इतक्या आवडीने खात होते की खूप. तर बघा आता आपण ही अशी एकदम रेडीमेडसारखी प्लेन तर आपली होणार नाही. पण किटकॅटचा लूक आपल्या या चॉकलेटला नक्की येणार. तर आता आपल्याला ही 10 मिनिटासाठी फ्रीजरमध्ये ठेवायची आहे. तर मग 10 मिनिटानंतर भेटू आपण परत. तर बघा आता इथे 10 मिनिट झालेले आहे. आपली चॉकलेट अतिशय छान अशी सेट झालेली आहे. आणि हे जे साईडला तुम्हाला एक्स्ट्रा चॉकलेट जी दिसते आहे, तर ती आपण कट करून घेऊ. आणि बघा आता मी ही अशा प्रकारे तिला आपण कट करायची आहे. म्हणजे तिला छान असा शेप येईल रेडीमेड किटकॅटसारखा. बघा आता मी अशी ही इथे कट करते आहे. तर फ्रेंड, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जास्तीत जास्त ही माझी व्हिडिओ तुम्ही शेअर करा. म्हणजे तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला ही पण अशी व्हिडिओ बघायला मिळेल आणि ते सुद्धा त्यांच्या मुलांसाठी घरी ही चॉकलेट ट्राय करतील. तर बघा आता इथे मी हे पूर्ण अशा कट करून घेतलेले आहे चॉकलेट्स. तर बघा फ्रेंड्स, आपल्या चॉकलेट किती छान झालेले आणि बघा आता मध्ये तुम्हाला कट करून दाखवते. बघा किती छान आतलं तिचं फिलिंग पण दिसतंय आपल्याला. अतिशय सुंदर अशी ही चॉकलेट झालेली आहे. मी स्वतः हिला खाऊन टेस्ट केलेली आहे. तर काहीच फरक वाटत नाही आपल्या रेडीमेड चॉकलेटमध्ये आणि या घरी बनवलेल्या चॉकलेटमध्ये. तर आता हिला रॅप कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगणार. तर बघा आता इथे माझ्याकडे हे गोल्ड कलरचा रॅप पेपर आहे. तर फ्रेंड्स, माझा चॉकलेट सेल करायचा बिझनेससुद्धा आहे. तर मी चॉकलेटसुद्धा सेल करते. दिवाळीमध्ये, लग्नामध्ये गिफ्ट देते आणि गणपतीमध्ये चॉकलेटचे मोदक असतात माझे, संक्रांतीला चॉकलेट्स राहतात आणि असे भरपूर व्हरायटीचे मी चॉकलेट बनवते. तर माझ्याकडे असे हे रॅप पेपर आहे. तर ह्या रॅप पेपरमध्ये ही चॉकलेट आपली कशी रॅप करायची हे पण सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही अशी ही गिफ्ट द्यायला पण ही चॉकलेट घरी बनवा. आणि असे रॅपिंग पेपर मिळतात आपल्या बेकरी शॉपमध्ये. तर ते पेपर आणून तुम्ही यात रॅप करून ही चॉकलेट तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकतात. तर बघा आता हिला मध्ये असं आपण थोडी अशी सरळ अशी रेष ओढून घ्यायची, म्हणजे हिला तो किटकॅटचं असं फिलिंग येईल ते. तर आता इथे हे पण दुसरी मी बनवलेली आहे. तर बघा अशी मस्त ही किटकॅट आपली दिसते आहे. तर अजून एक दुसरी चॉकलेट मी तुम्हाला रॅप करून दाखवते. सेम प्रोसेस आहे. आपण पहिली जशी रॅप केली तशी दुसरीसुद्धा चॉकलेट आपल्याला रॅप करायची. तर फ्रेंड्स, आता इथे मी सर्व चॉकलेट रॅप केलेले आहे. तुम्हाला आवडली का नाही माझी ही व्हिडिओ मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.